तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला म्हणणाराचं बी बरोबर आहे की बाबा उगाच रवी पडला काय पण नाही काय ना उगाच नाचायला नसते कुठून देणार असतात सहज आहे प्रश्न. तर तसं नाही, मला आहेत म्हणजे मित्र आहेत, मी मेहनत करतो, मला त्याची माहिती आहे, मी कागद काढतो, मी मेहनत घेतो, मी जातो येतो, सोयाबीन विकतो, व्याजाने घेतो, पुणे जातो, माझं मुंबईला जातो, पण काम रूप देत नाही. त्याच्यामुळे हे काम सक्सेस होतात. असेच माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहावेत आणि ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम माननीय अजित गोपछडे राज्यसभा खासदार यांच्या हाताने आपल्याला नारळ फोडायचे. रवी पाटलाने यानं जे रस्ता मंजूर करून आणला किंवा भविष्यकाळात जे पक्का रस्ता होणार आहे याबद्दल मी या ठिकाणी असं जाहीर करतो की आम्ही शेतकरी आपल्या कायम ऋणात राहून तुमचा सत्कार करण्यात आला. काय सांगतो? आज माझा सत्कार करण्यात आला कारण बऱ्याच गेल्या 2-2.5 वर्षापासून आम्ही या रस्ता आणण्याच्या प्रयत्नात होतो. याला नंबर आता अधिकृत नंबर मिळालेला आहे आणि माझे मित्र खासदार माननीय अजित गोपछडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून या रस्त्यांना निधी देखील मिळण्याचं पत्र आलेलं आहे. परंतु नंबर नसल्यामुळं आम्हाला थोड्या अडचणी आल्या होत्या आणि साधारणतः आता हे जे रस्ते आहेत याच्यामुळं कमीत कमी 1,500 ते 2,000 हेक्टर जमीन सुखावणार शेतकरी सुखावणार आहेत आणि केळी वाहतूक असेल, ऊस वाहतूक असेल, कारण आमचा जो परिसर आहे 2 डॅमचं पाणी असून देखील आम्ही रस्त्याअभावी आमचं गिरगाव मागं राहिलं होतं. तर ते आता उरलेले जे काही पालन रस्ते आहेत तर ते मी प्रस्ताव दिलेले आहेत. परंतु आता तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी बॉन्डवर आम्हाला युनिव्हर्सिटी द्यावी, रस्त्याला सहकार्य करावं आणि त्यांनी ना हरकत द्यावी. कधी रस्ता सुरू होईल? साधारणतः हा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काम सुरू होईल. तुमचे रस्ते मंजूर झाले, काय सांगसाल? काय अडचणी निर्माण होत्या आणि काय फायदा होणार याचा शेतकऱ्यांना? हे जर रस्ता आमचा पक्का जर झाला टोटली एक्सपोर्ट माल तयार होणार आणि अगोदर तयार होता. या रस्त्यामुळे एका शेतकऱ्याला जवळपास 40 लाखाचा जर माल झाला तेव्हा आज 20 लाख होता. जर रस्ता झाला तर तुम्हाला 40 लाख भेटतात. आज 2,000चा भाव आहे, आता 1,000 रुपये भेटायला. एक्सपोर्ट माल टोटली या रस्त्याला होणार आहे. त्याच्यामुळं रवी पाटलाचे इतके उपकार की आम्ही केव्हाच विसरणार नाही. एकूण तिथं आता 2,000च्या आसपास एकर शेती आहे आणि जर रस्ता चांगला झाला तर तिथून एक्सपोर्ट केळी व्हायला मदत होईल आणि भविष्यात तिथून आता शक्तीपीठ जवळून जाणार आहे धामदरीहून. जर तिथं एखादं शीतगृह झालं तर पूर्ण परिसराचा काऊन पूर्ण या तालुक्याचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे तिथं.